काय सांगाल? कालचा खरं तर दौरा रद्द झाला, मात्र आज राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील. देशामध्ये समतेचा संदेश आणि सर्वधर्म समभावाचा संदेश जो शाहू महाराजांनी दिला, त्या विचाराला पुन्हा ताकद प्राप्त व्हावी आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत, देशातल्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांना शाहू महाराजांचा विचार कळावा, यासाठी आज राहुल गांधीजी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या कर्मानी जन्मभूमीवर येतात आहेत. आणि मला वाटतं की हा संदेश आपल्या देशासाठी महत्त्वाचा ठरेल. एका बाजूला राहुल गांधी आज कोल्हापूरमध्ये आहेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज महाराष्ट्रामध्ये आहेत. 56,000 कोटींच्या प्रकल्पांचं ते घोषणा करणार आहेत, काही कामांची उद्घाटन. बघाकडे एकीकडे खोटं आणि एकीकडे सत्य, अशा दोन गोष्टी आज महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदीजी 2014 पासून, जेव्हापासून आपण देशाचे प्रधानमंत्री देशाच्या जनतेने त्यांना केलं, ते खोटं शिवाय दुसरं काहीच करत नाही. आणि राहुल गांधी हे सत्तेच्या मार्गाला आहेत आणि सत्य हेच परेशान होऊ शकतं पण पराजय नाही, ही भूमिका घेऊन राहुल गांधीजी काम करतात आहेत. त्यामुळे ज्या काही घोषणा होणार आहेत निवडणुकीच्या निमित्तानं, त्या सगळ्या जुमले राहणार आहेत, ही आता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. तर पंतप्रधान मोदी आज वाशिममध्ये आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये सुद्धा विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे.